नमस्कार मंडळी, मी प्रियंका चौहान। आज तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये नागपूर स्पेशल डिश सावजी मटन दाखवणार आहे। तरी तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी आणि कशा पद्धतीने बनवायचा आहे हे तुम्हाला कळेल। चला तर मग आपली रेसिपी बघून घेऊया आणि मसाले कोणते कोणते वापरणार आहेत ते बघून घेऊया। बनवण्यासाठी लागणारे मसाले मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढलेले आहेत। त्याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहे। त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्यात तेल घालायचे आहे। तेल गरम झाले की त्यात बारीक केलेली मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। हे मसाल्याची पेस्ट छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। आता मसाला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपला मसाला आता रेडी झालेला आहे। यात आपण सुके मसाले टाकून घेऊया। त्यात मिरची पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर, घरचा मराठा मसाला, हळद आणि मीठ हे सर्व कुकरमध्ये टाकून घ्यायचं आणि ह्या सुक्या मसाल्यांना छान परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर यात मिक्सरच्या पॉटमधले थोडे मसाल्याचे पाणी टाकून घ्यायचे आणि त्याला छान मिक्स करून घ्या। 2 मिनटं त्याला परतून झाल्यानंतर त्याला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आता आपला मसाला रेडी झालेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला मटण टाकायचे आहे। मटण छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। धुतल्यानंतर तुम्ही हे मटण पूर्ण कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। आपण मटण डायरेक्ट शिजवणार आहे, म्हणून त्याला आपण मॅरिनेशन किंवा उकळ वगैरे काढून घेतलेली नाही। त्याला आता मसाले छान कोटिंग झाले पाहिजे अशा प्रकारचे चांगले मिक्स करून घ्यायचं मटण। छान असं आपलं मटण मिक्स करून झालेलं आहे। 2 मिनटं छान त्याला मसाला छान कोट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं, अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि त्यानंतर याला कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही उघडून बघायचा कुकर। छान आपलं मटण शिजलं जातं। मटण शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता याला छान असा कलर सुटलेला आहे मटणला आणि आपल्या मटणला तर्रीसुद्धा आलेली आहे। यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, छान बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यानंतर प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघितलं आहे पूर्ण सावजी मटण कसं तयार केलेलं आहे, कशा पद्धतीने बनवलेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा या रेसिपीबद्दल काहीही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।